हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? सकाळचे 5:45 झालेले आहेत आणि आज मी लवकर उठले होते कारण आज ना गुरुचरित्राचं पारायण आजपासून सुरू होते आणि केंद्रामध्ये 7:30ला पोहोचावं लागतं. तर त्यासाठी मी सगळं स्वयंपाक आज केलेला आहे. फक्त आता मला चपात्या करायचे राहिलेले आहेत आणि आता चहा घ्यायचा. मी चहा ठेवलेला आहे आणि बघा तुम्हाला दाखवते किती वाजलेत. 5:45 झालेले आहेत सकाळचे. आणि दारामध्ये अजून मला रांगोळी काढायची राहिली आहे. झाडून वगैरे सगळं काढलेले आणि सडा पण टाकलेला आहे, पाणी पण टाकलेलं आहे दारामध्ये. हे बघा, पाणी वगैरे टाकून ठेवलं होतं मी मागाशी, सडा टाकून ठेवला होता आंघोळीच्या आधी. आणि लवकर उठले होते मी आज, 4 वाजताच उठले होते कारण लवकर आवरून मला जायचं आहे. सगळा स्वयंपाक करून जायचं आहे कारण परत आल्यानंतर यायला उशीर होतो. त्याच्यामुळं मग लवकरच आवरते मी. आणि आता साहेब देवपूजा करतात. हजबंडला सांगितलं आज देवपूजा करायला, ते करतात. इथं बघा चहा ठेवलाय मी. इथं ही भाजी बनवली, फुलगोबी आणि मटर. इथं बनवली आहे बटाट्याची भाजी. भाजी बनवून झाली. इथं खीर बनवली आहे. वाफ तुम्हाला दिसत असेल, आत्ताच खीर बनवून. इथं चपातींना मी कणिक मळली आणि आता चपात्या करायच्या आहेत. बाहेर खूप थंडी पडली आहे. अजून उजाडलेलं नाही आहे आणि थंडी आहे. आज भरपूर थंडी आहे बाहेर. पण बाहेर बसून चहा प्यायला मस्त वाटतं मला. चहा घेतला आणि आता मी रांगोळी काढते. खरं तर मी आधी रांगोळी काढायला पाहिजे होती, तसं मी नेहमी करते. पण काय होतं, कधी कधी वेळेच्या याच्यानुसार पण चालावं लागतं. आज थोडी घाई आहे, केंद्रात जायचं आहे त्याच्यामुळं आज थोडीशी लवकरच आहे ह्याला रांगोळी काढायला, उशीर नाही आहे. पण आधी चहा घेतला आणि मग रांगोळी काढते कारण मी लवकर उठले होते. आज महाराजांचा नैवेद्य होता माझ्याकडं. महाराजांना 10:30च्या आरतीपर्यंत मला नैवेद्य पोहोचवायचा होता आणि 7:30ला मला केंद्रात जायचं होतं कारण गुरुचरित्राचं पारायण होतं. त्यामुळं मी सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक केला. आता फक्त चपात्या राहिल्यात लाटायच्या. चपात्या करून मला डबा भरायचा आहे, नैवेद्य भरून मला एकदाच घेऊन जायचं आहे कारण साहेब मला सोडायला येतील ह्यांनी. तर ते आत्ताच येतील, या 7:30ला येतील आणि त्याच्यानंतर मग ते डबल डबा कोण, म्हणजे नैवेद्य कोण पोहोचवणार ना. त्यामुळं मग मी सगळा नैवेद्य आधीच तयार केला आणि तो भरून मग मी आता केंद्रामध्ये घेऊन जाणार आहे. आणि म्हटलं दारामध्ये छोटीशी रांगोळी काढावी. तसं परी आहे घरी, परीची प्रीबोर्ड चालू आहेत. 1 दिवस पेपर आहे, 1 दिवस ती घरी आहे. तर ती घरी आहे पण तरीसुद्धा मी माझी कामं सगळी करून जाते. स्वयंपाक वगैरे घरातली सगळी कामं मी करून जाते. मग जेव्हा यायला उशीर होतो मग त्यावेळेस नंतर आल्यानंतर कामं करायचं म्हटलं की थकवा येतो. मग त्यापेक्षा लवकर थोडंसं उठलेलं बरंच नाही का. मग नंतर आपल्याला त्या कामांचा कंटाळा येत नाही. म्हणून शक्य जितकं होईल तितके मी सगळी कामं कंप्लीट करायचा प्रयत्न करते की त्या कामांचा परत आपल्या डोक्याला ताण नको की माझं हे काम राहिले, ते काम राहिले. मग निश्चिंत होऊन ना आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो आणि आपण मन लावून त्या गोष्टी तिथं करू शकतो. आपलं डोकं सतत त्या गोष्टींमध्ये राहत नाही. नाही तर आपल्या बायकांचं कसं असतं, माझं हे काम राहिले, माझे कपडे राहिलेत, माझं हे राहिले, ते राहिलं, असं सतत डोक्यामध्ये असतं. आणि शक्यतो स्वयंपाक बनवून गेलं ना की मग मुलं असू दे, हसबंड असू दे, कमीत कमी हाताने घेऊन खातील आपल्याला जरी लेट झालं बाहेरून यायला तरी. मग त्यामुळं मी हे सगळं आधी करून जाते.
तर हे बघा मी इथं छोटीशी रांगोळी काढली आहे आणि आटोपशीर काढली पटकन असं जास्त वेळ लावत बसली नाही, त्याला छाप होता त्याला आपला काढून घेतला आणि झालं छोटंसं हे काढून ना. मग आता मला बाकीची तयारी करायची आहे. चपात्या वगैरे लाटायचे, डबा भरायचा आहे, म्हणजे नैवेद्य भरायचा आहे मला पूर्ण. आणि हा नैवेद्य ना 10:30च्या आरतीचा आहे आणि तो मला नंतर नेता येत नाही म्हणून मी आधीच माझ्यासोबत घेऊन जाते. तर त्याच्यासाठी पण नावं असतात. मी किती दिवसांपासून माझं नैवेद्यासाठी नाव दिलेलं होतं, मग त्याचा नंबर माझा आता होता, त्यामुळं मग मी घेऊन जाते. आणि हे बघा आता मी केंद्रामध्ये पोहोचली, कारण सगळं आवरून घरून जायचं म्हटल्यानंतर थोडंसं होतंच. आणि आज पहिला दिवस आहे पारायणाचा. हे पाठ वगैरे आम्ही कालच केंद्रामध्ये देऊन आलो होतो आणि केंद्रामध्ये काल रात्रीचे सगळे पाठ मांडून व्यवस्थित ठेवलेले होते, टोकन नंबरसुद्धा प्रॉपर दिलेले होते. आणि मग हे सगळे रात्री मांडले गेले पाठ. मग सकाळी आम्ही गुरुचरित्राला इथं पारायणाला बसलेलो आहे. आधी 8 वाजता महाराजांची भुपाळी आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी नंतर पारायणाला सुरुवात होते. मग आज पहिला दिवस होता, थोडंसं लेटच झालं होतं. मग तरी पण आम्ही सगळं आरती वगैरे झाल्यानंतर आता बसलो आहे पारायणाला. पण अजून वाचनाची सुरुवात झालेली नाही आहे. एक 5 मिनिटात ही वाचनाची सुरुवात होईल आणि 8:30ला एकदा पारायण सुरू झालं ना की मग 10:30 वाजेपर्यंत होतं पारायण शक्यतो. आणि हे बघा इथं पारायण चालू आहे. आणि आज ना की आज कुठलाही याग नाही आहे, उद्यापासून सगळे याग सुरू होतात. गणेश याग, स्वामी याग, गीताई याग, चंडी याग, रुद्र याग, हे ना उद्यापासून सगळे याग सुरू होतात. म्हणजे पारायण झालं, वाचन झालं, पारायणाचं गुरुचरित्राचं वाचन झाल्यानंतर मग त्यानंतर 10:30च्या आरतीनंतर मग बाकीचे याग सुरू होतात. आणि मग त्याच्यासाठी पण मग वेळ द्यायचा असतो. मग बऱ्याच स्त्रिया बसलेल्या असतात यागासाठी सुद्धा. आणि हवनयुक्त हे याग केले जातात, त्याच्यामुळं त्याचं खूप मोठं पुण्य आहे. बाहेर जर असं करायला गेलं तर त्याची खूप फीज आहे, खूप पैसे घेतले जातात. पण केंद्रामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी मोफत केल्या जातात, म्हणजे भेटतात. तर मी केंद्रातून आले दुपारी. आणि केंद्रातून आल्यानंतर मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं, थोडा वेळ मग घरातली कामं होती थोडीफार ती केली, थोडा वेळ आराम केला आणि मग म्हटलं आजचा व्हिडिओ इथे एंड करावा. तर मला हे सांगायचं होतं की गुरुचरित्र जे वाचन आहे ना ते आपण सर्वजण करू शकतो, स्त्रिया सुद्धा करू शकतात, घरी पण आपण करू शकतो. पण इतकं आहे की घरी आपण जे करतो ना त्याचं जे काउंटिंग आहे ते 1 होतं. म्हणजे आपण घरी एक जण आपण बोलतो किंवा एक जण आपण वाचतो गुरुचरित्र. तर तेच आपण केंद्रात केलं ना तर त्याचं कितीतरी पटीनं पुण्य हे जास्त असतं. कारण केंद्रात आपण जास्त लोकांसोबत बसलेलं असतं. तर आमच्या केंद्रामध्ये आम्ही 200 लोक आहोत, म्हणजे 200 स्त्रियाच आहोत, 200 महिलाच आहोत. तर ह्या 200 महिला बसलेल्या आहेत वाचन करण्यासाठी, गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी. आणि बऱ्याच केंद्रामध्ये जी मोठी मोठी केंद्र आहेत ना त्या केंद्रामध्ये 2-2 हजार, 1.5-1.5 हजार अशा महिला बसलेल्या, अशी लोक बसलेली आहेत पारायणासाठी. तर पारायण हे करायला पाहिजे. तसं तर घरी पारायण म्हणतात ना की वर्षातून 7 वेळा गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे. त्याच्याने कितीतरी दोष आपले मुक्त होतात, कितीतरी दोष आपले नाहीसे होतात. तर गुरुचरित्राचे सगळे नियम पाळून आपण घरी सुद्धा हे पारायण करू शकतो. आपल्याला नाही केंद्रात जाणं जमलं तर आपण पारायण घरी पण करू शकतो. त्याचे आहेत थोडेसे नियम आणि इतका त्याचा बाऊ केला जातो ना का गुरुचरित्राला इतके नियम आहेत, खूप कडक आहे, घरी कसं करायचं, असं काही नाहीये. जे नियम आहेत ते सगळे नियम व्यवस्थित पाळून आपण ते घरी पण करू शकतो. आणि किती दिवसांचा प्रश्न आहे, फक्त 7च दिवसांचा जर प्रश्न आहे ना, 7 दिवस आपण जास्त बाहेर जायचं नाही किंवा बाहेरचं खायचं नाही आणि मैद्याचं खायचं नाही, तेलकट जास्त आपण खायचं नाही आणि कांदा लसूण खायचं नाही. कशासाठी तर हे तामसिक पदार्थ हे आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला हे खायचं नसतं. आणि खायचं म्हणजे काय हो, 7 दिवसांचा तर प्रश्न आहे. असं बघता बघता हे 7 दिवस निघून जातात आणि सगळ्याच गोष्टी वर्ज्य केलेल्या नाहीयेत. काय खायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे याच्यामध्ये. मग काहीच प्रॉब्लेम नाही, आपण करू शकतो ना या गोष्टी. आणि जर एखाद्या गोष्टीनं आपलं जर चांगलं होणार असेल, चांगलं म्हणणं म्हणजे कसं की आपली जी आध्यात्मिक आपली जी प्रगती आहे ती याच्यातून होते. आणि मग त्याच्यासाठी आपण हे पारायण करायला पाहिजे. आपली आध्यात्मिक प्रगती होते, आपल्या घरातलं वातावरण शांत राहतं, प्रसन्न राहतं आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. दर 6 महिन्याला हे केंद्रामध्ये पारायण असतं. म्हणजे जेव्हा दत्त जयंतीचा सप्ताह असतो तेव्हा आणि ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते एप्रिलमध्ये त्यावेळेस असं 2 वेळा हे पारायण केलं जातं. मग हे 2 वेळा आपण पारायण करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो ना. बाकी सगळ्या गोष्टींसाठी आपण वेळ काढतो, मग या गोष्टींसाठी का नाही करायचं? बरं, दुसरी गोष्ट की ज्यांना पारायणाला सकाळी बसणं जमत नाही, ऑफिस असतात, काम असतं, बऱ्याच काही गोष्टी असतात. मग आता स्त्रिया बसू शकतात, चला ठीक आहे. पण बाकी ज्यांना इच्छा असते त्या पण बसायची, त्यांची इच्छा असते पण त्यांना नाही बसू शकत.
मग त्यांच्यासाठी असं आहे ना, की बाबा ज्यावेळेस तुम्हाला केंद्रामध्ये जाता येईल, प्रहर सेवा करता येईल, तर प्रहर सेवा सुद्धा नक्की करा. गुरुमौली सुद्धा सांगतात, की बाबा गुरुचरित्र वाचनाला एक वेळ नाही बसलं तर चालेल, पण प्रहर सेवा करायला चुकू नका. प्रहर सेवा नक्की करा. त्याची जे आपलं फल आहे ना, ते असं क्वचित म्हणजे असं पटकन फल देणारं जी सेवा आहे. प्रहर सेवा जी आहे ना, ती प्रहर सेवा अशी एकमेव सेवा आहे जी आपण स्वामींच्या दरबारात प्रत्यक्ष केली करतो आणि ती केली जाते. तर त्याचं जे त्याची जी नोंद आहे ना, ती चित्रगुप्त यांच्या वहीत न करता सरळ स्वामींकडे त्याची नोंद होते आणि त्याचं फळ आपल्याला तत्काळ मिळतं. त्यामुळं महाराज म्हणतात ना, की श्री स्वामी समर्थ इतकं जरी म्हटलं तर ते सुद्धा त्याचं ठेवत नाहीत. त्याचं सुद्धा त्याचं फळ त्याला त्याला देऊन टाकतात. तर ही तर प्रहर सेवा आहे. प्रहर सेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे. ज्याला जशी जमेल तशी त्यांनी सेवा केली पाहिजे. थोडा वेळ का होईना आपल्याला प्रहर करता आली पाहिजेत आणि ते आपण केली पाहिजे. त्याचं फळही लगेच मिळतं. फक्त फळ मिळतं म्हणून नाही, पण एक आपल्याला अध्यात्माची गोडी लागेल म्हणून. आणि नामस्मरण आपल्याला केल्यानंतर आपली जी ऊर्जा आहे ती वाढते. आपली आध्यात्मिक शक्ती वाढते. आणि महाराजांच्या दरबारात बसून नामस्मरण करणं यासारखी मोठी गोष्ट कोणती आहे ना, तर ती आपण करायला पाहिजे. जर बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ नाही मिळाला तर ज्यावेळेस सप्ताह ज्यावेळेस बसल्या जातो, जेव्हा सप्ताह होतो, त्यावेळेस आपल्याला प्रहरांमध्ये भाग घेणं जरुरी आहे. आणि जो याग केला जातो त्या यागांमध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे. जेणेकरून आपली आध्यात्मिक प्रगती होईल, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील की कुठली गोष्ट कशासाठी असते आणि त्यांनी काय होतं. तर या सगळ्या गोष्टी करायला मला आवडतात पर्सनली, म्हणून मी सांगते की याचे अनुभव सुद्धा खूप चांगले आहेत. तुम्ही करून बघा. तुम्ही या सगळ्यांचा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घेतला असेल किंवा आणखी जर तुम्ही करत असाल तर याचा अनुभव तुम्हाला आलेला असेल. तर या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मी असं नाही म्हणणार की तुम्ही माळ जप घेऊन 24 तास बसा किंवा काय, तसं नाही. तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आणि किती दिवस करायचे आपल्याला, वर्षातून 2 वेळा सप्ताह असतो. तर आपल्याला ते करता आलं तर खूप चांगलं. तर मी तर नक्की सांगेन की बाबा तुम्ही यागामध्ये तर नक्की भाग घ्या किंवा प्रहरांमध्ये तर नक्की भाग घ्या. तर प्रहरी ही अशी एकमेव सेवा सप्ताह काळात केली जाते की ज्याची नोंद आहे ना, ती चित्रगुप्त वहीमध्ये न होता स्वामी महाराज त्याचा चटकन हिशोब करतात. कारण रात्रीची जी प्रहर सेवा आहे ना, ती खरंच खूप मांडलेली आहे. रात्रीच्या प्रहर सेवेमध्ये म्हणजे रात्री सगळं जग झोपतं आणि आपण स्वामींच्या प्रत्यक्ष दरबारात बसून महाराजांचं नामस्मरण करत असतो, त्यांचा नामजप करत असतो. त्यामुळे आपली जी सेवा आहे ती महाराज लगेच मान्य करतात, त्यांच्यापर्यंत ती सेवा आपली पोहोचते. त्यामुळे ही सेवा करण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि रात्रीच्या सेवेला खरंच खूप प्राधान्य दिलं जातं. म्हणजे 12 ते 4 यावेळेस आपण आपली झोप त्यागता येत नाही, ती आपल्याला झोप लागलेली असते. तर महाराज सुद्धा बघतात की आपण किती करू शकतो. आणि आपण त्याग जर केला तर म्हणतात ना, महाराज म्हणतात की सेवा कर तर मेवा सुद्धा मिळेल. तर त्याचा सुद्धा आपल्याला अनुभूती येते, प्रचिती येते. तर त्याच्यामुळे प्रहरसेवेमध्ये ना भाग घेतला पाहिजे. जे याग केले जातात, म्हणजे सप्ताह काळामध्ये याग सुद्धा केले जातात पारायणानंतर दुपारी. तर ते यागामध्ये सुद्धा आपण सहभाग घेतला पाहिजे. आणि हे कशासाठी करतात, काय करतात, हे तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं. तर नक्की तुम्हाला जर वेळ मिळाला आणि तुम्हाला जर करता आलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला त्याच्यातून मिळालं तर चांगलंच मिळेल, वाईट काही होणार नाही. झालं तर चांगलंच होईल. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. खूप झालं, खूप बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. छान कमेंट्स करा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.